आपले मुख्य प्रवर्तक श्री शेखर कीर आता नाणेफेकीचा कॉल करणार आहे. बोलणार कोण बोलणार आहे गुरुजी कप्तान आणि हेड कॉलिंग झालेला आहे. चैतन्य साई सोसायटी ही पहिली टॉसविन संघ झालेला आहे. खूप अभिनंदन त्यांचं. ओम साईराम. सन ब्लॉग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता आपली मॅच आहे गुरुदत्त वर्सेस चैतन्य साई सोसायटी यांच्यामध्ये. चैतन्य साई जनता कॉलनी सहकारी गृहनिर्माण संस्था आणि गुरुदत्त क्रीडा मंडळ यांचा पहिला राऊंड सुरू झालेला आहे. चैतन्य साई जनता कॉलनी सहकारी आणि गृहनिर्माण संस्थेच्या वतीने सर्व क्रिकेट टीमला मी शुभेच्छा देतो. चैतन्य साई जनता कॉलनी सहकारी गृहनिर्माण संस्था आयोजित चिंताहरणी चिंतापुर्णी रिअल्टर्स LLP चे संचालक विकासक माननीय श्री आकाशजी गुप्ता साहेब पुरस्कृत सरकार चषक 2024 रात्रंदिवस आहेत. आज आपण खेळमेळीच्या वातावरणामध्ये हे क्रिकेट सामने खेळणार आहोत. कुठच्याही टीमकडून कुठचीही फी आकारली गेलेली नाही आहे. फक्त जनता कॉलनी मधल्याच या सर्व टीम आहेत. मी सर्वप्रथम ज्या 15 टीम जे जनता कॉलनी मधल्या आहेत आणि आपल्या एक विकासकांची टीम आहे ऑफिसची, त्या सर्व आणि संपूर्ण जनता कॉलनीतल्या टीमच्या वतीने त्यांचा मी हार्दिक स्वागत करतो आणि अभिनंदन करतो की त्यांच्यामुळे हा आम्हाला आनंद घेता येत आहे. अरे वा वा. परत सुंदर असं क्षेत्ररक्षण गजानन करू यांच्याकडून. चैतन्य साई यांच्याकडून सुंदर क्षेत्ररक्षण आपल्या दिसून होत आहे. आता वाईट चार धाव. वाईट 3 बॉल धावसंख्या झालेली 18. पंचांनी किती धावा ते सांगायचे. 2 डिक्लेअर स्वरूपाच्या 2 धावा. 2 षटक पूर्ण. धावसंख्या झालेली आहे 21. कातेला पण दे काहीतरी आउट घेतलं तर. आउट. बंटी आउट झालेले आहे. अतिशय उत्कृष्ट अशी गोल. अतुल बोरकर यांचं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. धावसंख्या झालेली आहे 22. अतिशय उत्कृष्ट
पुणेकरी बाद झालेले आहेत. टाका काटे भाऊ लवकर. स्वप्नील काते एकल्या स्वरूपाची एक धाव संख्या झालेली आहे 23. पहिले बोला था मेरे पास रखो मत. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. नो बॉल. 9+1 धाव संख्या झालेली आहे 25. पुढील फलंदाज पॉल. नो बॉल. पुढील चेंडू देखील नो बॉल. धाव संख्या झालेली आहे 27. शेवटच्या षटकाचा एकच चेंडू झालेला आहे. अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. धाव संख्या झालेली आहे 28. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. हो अतुल यांची उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण. धाव संख्या झालेली आहे 29. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. गालीमध्ये ना नो बॉल. नो ब्लॉक. चला आम्हाला 9 बॉल टाकायला हाय करून. धाव संख्या झालेली आहे 31. आमचे रन वाढलेले कोणतं आउट आहे. नाही इथे आउट आहे. धाव संख्या झालेली आहे 32. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. गुरुदत्त संघाची धाव संख्या झालेली आहे 32. शेवटच्या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक. यांची तर होते. बघायला खूप मोठा वाटतो. काल छोटा वाटत होता. झाले ना. आता चैतन्य साई सोसायटी फलंदाजी करायला आलेली आहे. पाटील आणि अतुल बोरकर. चैतन्य साई जनता कॉलनी सहकारी गृहनिर्माण संस्थेचे संचालक मंडळातील जे पदाधिकारी आहेत त्यांनी कृपया स्टेजवर येऊन बसायचं आहे. वाईट स्वरूपाचा चेंडू. धाव संख्या झालेली आहे 2. 1 बॉल 2 धाव. गुरुदत्त संघाकडून पहिल्या शतक टाकतायत ते अमित. तो बोरकर यांना काही चेंडू समजलेला नाही. नेमगाव प्रतिचा चेंडू. धाव संख्या झालेली आहे 4. 4 चेंडू 4 धावा. पहिल्या षटक पूर्ण. धाव संख्या झालेली आहे 5. क्षण लगवून ना. आणि दीपेशला पाठव जरा. इथे दीपेशला पाठव. अतुल बोरकर स्टंपिंग झालेले. पुढील फलंदाज
महेश केली. तुझ्या आहे नाही, मी माझा पर्सनल करतो बरं आहे. मग नंतर मी येणार रात्री 10 वाजता. आता ईद आहे ना, अशातली बॅट घेऊ. अशातली चांगला बॅट आहे. अरे ती कधी भेटेल? इथेच असतो पाटील दुकानात येता लगेच आत्ता भेटेल. जा मग त्याला घेऊन येता पटकन. जा बिट्टूला बोल एक बॅट राजा नागरावे यांनी चौकार मारलेले आहे. धावसंख्या झालेले आहे 15. तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक. 3 षटक पूर्ण. धावसंख्या झालेले आहे 16. अरे कॉल कर ना त्याला. षटक घेऊन येतात कौ. नऊ प्लस 22 2 धावा. धावसंख्या झालेले 19. अजूनही 4 चेंडू 17 धावांची गरज. का देखते जा. दुसरीच मॅच आहे, तिसरी मॅच आहे, ती चौथी मॅच आहे. अशा प्रकारे गुरुदत्त संघाने हा सामना जिंकले. अशा प्रकारे मॅन ऑफ द मॅच सुमितला मिळालं आहे. आणि तसेच स्वप्नील कातेनी 3 विकेट घेतल्या, त्यामुळे त्याला पारितोषिक देण्यात येत आहे. पुढील होणारा सामना